हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे की हॉस्पिटलमध्ये जाताना आहे ना बाळासाठी बॅग पॅकिंग काय काय करायची आहे किंवा कोणत्या कोणत्या वस्तू आपण आवश्यक घेऊन जायच्यात तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा आहे ना व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला सांगते सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन, कारण की मला माहिती आहे ज्या ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत ना त्याच हा सगळा व्हिडिओ बघतात ते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यात मेन कॉंग्रॅच्युलेशन. स्वतःची काळजी घ्या. आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. ज्यावेळेस ना तुम्ही बॅग पॅक करताय आपल्याला दोन बॅग पॅक करायचे, एक तर बाळाची बॅग पॅक करायची आणि दुसरी म्हणजे आईची बॅग पॅक करायची, बरोबर. कारण की जे मदरचं सामान असणार आहे त्याच्यामध्ये सेपरेट सामान असणार आहे, जसं मॅटर्निटी कुर्तीज म्हणा किंवा पॅड्स वगैरे म्हणा, मॅटर्निटीज गाऊन वगैरे म्हणा, हे सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत. आणि बेबीच्या बॅग पॅकिंग मध्ये आपल्याला वेगळ्या गोष्टी बघायच्या. तुम्ही बघू शकता सगळा पसारा घेऊन बसलेली आहे मी. मी एक एक पासून आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जातोय त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या आहे ना आपल्याला आहे ना दुपटे वगैरे द्यावं लागतात, कारण की बाळाला क्लिनिंग करावं लागतं, बरोबर. जे काही मावशा असतात किंवा ज्या काही नर्स असतात त्यांच्याकडे आपल्याला दुपटे ट्रान्सफर करावं लागतात. त्यासाठी ना आपल्याला काय करायचंय, जे काही आपल्या आजी असेल, पणजी असेल किंवा आईचे वगैरे जे काही कॉटनचे जे काही त्यांचे जे काही साड्या वगैरे असतात ना, तर त्या साड्यांचे आपल्याला स्क्वेअरमध्ये कट करून दुपटे तयार करायचे. ओके, आता घसा खराब आहे थोडासा, समजून घ्या तुम्ही. आणि सगळ्यात मेन, ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलची बॅग पॅक करताय त्यावेळेस तुमच्या सोबत कुणीतरी ठेवा. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुमचं जरी सीझर झालं असेल, नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, तर तुम्हाला बॅगपर्यंत जाता येणार नाहीये, ओपन करता येणार नाहीये. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही तुमची बॅग पॅक करताय स्पेशली त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर करा. आणि स्पेशली आईला किंवा सासूला जवळ ठेवा. आई सासू नसेल तर तुमच्या हस्बंडला सुद्धा ठेवू शकतात की कोणत्या कप्प्यामध्ये काय ठेवलंय किंवा कोणत्या बॅगमध्ये काय काय ठेवलेलं, म्हणजे ते इझिली तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ओपन करतात त्यावेळेस इझिली तुम्हाला ते सर्व काही भेटून जाईल. ओके, आता आपण बॅग पॅकिंगचा व्हिडिओ स्टार्ट करू. ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताय त्यावेळेस एखाद्या सिस्टरला तुम्हाला आहे ना दुपटे द्यावा लागतात. ते दुपटे मेक शुअर की एकदम कॉटनचे असले पाहिजेत. आता ह्या माझ्या काही सासूच्या साडी वगैरे आहेत त्याचं मी फाडून वगैरे ठेवलेले येते आणि एकदम सुती आहे, 2-3 वेळेस वॉश करून ठेवलेलं आहे मी, बरोबर. ज्यावेळेस आपण बाळाला क्लिनिंगसाठी देणार आहे त्याच्यामुळे त्यासाठी असं एकदम कॉटनमध्ये किंवा एकदम असं सॉफ्टमध्ये मटेरियल पाहिजे. एकदम हार्श जर असेल ना तर त्याला त्रास होईल. त्याच्यामुळे काय करायचं, असे 1-2 दुपटे तरी ठेवायचे. आणि हां, सगळ्यात मेक शुअर की पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे देताय तर क्लिनिंगसाठी एक पाहिजे आणि रॅप करण्यासाठी एक पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय करायचे, 2-3 दुपटे तरी ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. 2-3 वेळेस वॉश करा डेटॉलमध्ये टाकून. ओके, आता नेक्स्ट वन ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताय त्यावेळेस सोबत तुमच्या लंगोट ठेवा. ओके, तुम्ही जर डायपर यूज करणार असाल तर इट्स ओके, जर नसन यूज करणार तर लंगोट. मी तर लंगोटच यूज करते, कारण की माझ्या फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या वेळेस म्हणजेच मावच्या वेळेस मी लंगोटच घेऊन गेलेले होते. हे ना ॲटलीस्ट 20-25 तरी पेअर ठेवा, कारण की खूप जास्त लागतात. आता स्पेशली थंडीचे दिवस आहे आणि बाळ आहे ना 5-10 मिनिटाला खायला लगेच शिसू करत असतं. त्याच्यामुळे मेक शुअर की तुम्ही ना जास्तीत जास्त दुपटे घेऊन द्या. आता मी तुम्हाला दाखवते मी जी दुपट्याची क्वालिटी आणली, मी जी लंगोटची क्वालिटी आणलेली आहे. तर हे असे लंगोट आहेत. याला असं थोडासा पॅच आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना बॅक साईड खराब होणार नाही आणि बाळाला जास्त थंडी पण वाजणार नाहीये. अशी 20-25 लंगोट तरी ना मी सोबत घेऊन जाणार आहे. सो तुम्ही पण तुमच्या बॅगमध्ये पॅक करा आणि हे पण सगळं वॉश करून घेऊन जायचंय. नेक्स्ट पण काय करायचंय आपल्याला, तर झबले घेऊन जायचे. मस्लिनचे जर असतील तर एकदम बेस्ट आहे, जर कॉटनचे असतील तर इट्स ओके. तर हे वाले मी झबले घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हा पण मी सेट ठेवलेला आहे सोबत. हे एकदम मस्लिनचे आणि एकदम सॉफ्ट मध्ये घेतलेले आहेत मी हे झबले. याला पण वॉश वगैरे करून घेऊन जा तुमच्या बॅगमध्ये. हे पण ऍटलीस्ट 10-15 तरी तुमच्या सोबत ठेवा. म्हणजे काय, बाळ ज्यावेळेस शिसू करताना त्यावेळेस हे खालचा पोर्शन जो असतो तो सुद्धा खराब होऊन जातो सूमुळं. त्याच्यामुळे ना हे जे काही झबले वगैरे आहेत ते तुम्ही 10-15 तरी तुमच्या जवळ ठेवा हॉस्पिटलच्या बॅगमध्ये. आणि तुमचं जर सीझर वगैरे होणार असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन जा. त्यानंतर आता थंडीचे दिवस आहेत, थंडीचे दिवस जरी नसले तरी पण ना बाळासाठी छान असे कॅप घेऊन जा. कारण की बाळ ज्यावेळेस आईच्या पोटातून बाहेर येतं त्यावेळेस बाहेरचं जग, बाहेरचं टेम्परेचर हे त्याच्यासाठी अजिबात एकदमच वेगळं असतं. ते त्या टेम्परेचरसोबत सूट करत नाही, त्याला थंडी वगैरे वाजते. आणि तसं उबदार वातावरण देण्यासाठी ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याला विअर कराव्या लागतात. आणि आधीच्या काळामध्ये सांगत होते की 5वी होईपर्यंत काही कपडे वगैरे घालत नाहीत म्हणून, तर तुम्ही असं अजिबात करू नका. कारण की बाळाला खूप जास्त थंडी वाजते. आईच्या वातावरणातून गर्भातून ज्यावेळेस ते बाहेर येते, बाहेरच्या वातावरणाशी मॅच करता करता त्याला खूप टाइम लागतो आणि थंडी वगैरे वाजते, हायपोथर्मिया होतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. त्यामुळे ना अजिबात असं करू नका. तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर घेऊन जा. मी येत ना हे मस्लिनचे कॅप्स घेऊन आलेले आहेत आणि कॉटन मटेरियलमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर असे क्यूट कॅप मी घेऊन आलेले आहेत. हे जे पण आहे ना 4-5 पेअर तुमच्या सोबत ठेवा. हे पण वॉश करून घेऊन जायचंय. नेक्स्ट वन मी पॅन्टीज घेतलेल्या आहेत लॉंगमध्ये थोड्याशा, कारण की आपण तर त्याला लंगोट तर घालणारच आहेत, बरोबर. पण जर थंडी वगैरे जर खूप जास्त असेल, आता माझ्या डिलिव्हरीच्या टायमिंगला तर थंडीच आहे, तर मी त्याच्यासाठी ना थोड्याशा अशा पॅन्टीज घेऊन आलेले लॉंगमध्ये.
म्हणजे त्याला थंडी वगैरे वाजणार नाही. आणि हे विथ सॉक्सवाले सुद्धा मी घेऊन आलेली आहे. म्हणजे सॉक्स वगैरे एक्स्ट्रा घालायची गरज नाही पडणार आहे जर एखादं वगैरे खराब झालं तर काय. आणि ज्यावेळेस आपण चेंज करतो ना त्यावेळेसच बाळ शिसू करून टाकतं, त्याच्यामुळे एक्स्ट्राची पेअर तुम्ही ठेवा. हे तर आहे ना 10-25 तरी ना तुम्ही सोबत ठेवा, कारण की ना बाळ आता थंडीच्या दिवसामध्ये जास्त शिसू करतं. आता नेक्स्ट वन सांगते. हां, ज्यावेळेस मला बाळ रिसीव्ह करायचंय किंवा मला असं मसलीनमध्ये कपडा बघत होते मी, तर हा मसलीनमध्ये क्यूट असा मला कपडा पण भेटलेला आहे. एकदम छान आहे, एकदम मटेरियल एकदम सॉफ्ट आहे. असे सॉफ्टमध्येच तुम्ही घ्या, कारण की बाळाला जास्त हार्श वगैरे होतं, त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट मटेरियल बघा. तर हा मसलीनचा एक दुपट्टा म्हणता येईल, किंवा आपण जे स्टार्टिंगला देतो ना म्हणजे गुंडाळण्यासाठी बाळाला, तर त्याच्यासाठी हा एक मसलीनचा घेतलेला आहे. दिसते का तुम्हाला व्हिडिओमध्ये? ओके, लाईट येते थोडीशी. हां, तर अशामध्ये घेऊ शकतो आपण. ओके, नेक्स्ट वन. आता मी मिमीचा टॉवेल घेतलेला आहे. टॉवेल तर लागणारच आहे बाळाला, कारण की जर सेकंड डेला आपल्याला जर आंघोळ वगैरे घालायची म्हटली तिथं, म्हणजे तुमची डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर जर तुम्ही घरी येणार असाल तर बेस्टच आहे. सिझर जर झालं तर तिथल्या सिस्टर वगैरे बाळाला आंघोळ करून देतात किंवा स्पंज बाथ वगैरे देतात. तर त्यासाठी मेक शुअर की एखादा टॉवेल एकदम स्पंज म्हणा किंवा एकदम सॉफ्टमध्ये म्हणा, तर एखादा टॉवेल घेऊन जायचा. मी तुम्हाला टॉवेल दाखवते. तर हा मी एकदम सॉफ्टमध्ये टॉवेल घेतलेला आहे. आणि ही शॉपिंग ना मी सगळी ऑफलाईन केलेली आहे, सो याची लिंक कोणतीच नाही आहे माझ्याकडे. ते बघा, हा मी असं एकदम सॉफ्टमध्ये एकदम क्यूट असं एकदम मस्त असा घेऊन ठेवलेला आहे मी टॉवेल. 1-2 तरी पेअर तुम्ही टॉवेलचे ठेवा सोबत, कारण की तिथे स्पंज बाथ दिला किंवा बाळाला जर आंघोळ वगैरे घातली ना तर ह्या सगळ्या गोष्टी लागतात, म्हणून 2 पेअर तरी ॲटलिस्ट टॉवेलचे ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर हां, क्यूट असे दुपटे कसे विथ कॅपचे. आता मी तुम्हाला दाखवते. मी त्याच्यामध्ये 2 आणलेले आहेत, कारण की दुपटे खूप जास्त लागतात. ज्यावेळेस तुम्ही घरी येताय, बाळाचं वेलकम करायचंय, त्यावेळेस फक्त आपण दुपट्यामध्ये तर रॅप करू शकत नाही, तर असे क्यूट अशी कॅपवाले वगैरे आणले ना तर ते खरंच खूप छान दिसतात. बाळाचं वेलकम पण छान होतं आणि फोटोज व्हिडिओज वगैरे पण छान येतात, म्हणून मी असं क्यूट असं दुपटा आणलेलं आहे कॅपवाला. तुम्ही बघू शकता. तर ही कॅप आहे. ओके, दाखवते मी तुम्हाला. दिसतं? तर ही कॅप आहे आणि विथ त्याला हे अटॅच करायला असे बटन्स आहेत, म्हणजे हे तुम्ही असं अटॅच करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये बेबी बरोबर आहे ना असं एकदम कव्हर होऊन जाईल व्यवस्थित. तर असे मी 2 घेतलेले सोबत. एक थोडंसं पातळ घेतलेलं आहे आणि एक थोडंसं जाड घेतलेलं आहे, कारण की जर बाहेर आपल्याला आणायचं म्हटलं म्हणजेच कारमधून घरापर्यंत आणूपर्यंत पहिली गोष्ट म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आईच्या पोटातून बाहेर येणार, त्याच्यानंतर ओटीच्या बाहेर येणार, वॉर्डमध्ये असणार, वॉर्डमधून परत त्याच्यानंतर कारमधून लगेच बाहेर. हे सगळं वातावरण त्याला सूट लगेच होत नाही बाळाला. बाळाचा जीव खूप असतं किंवा त्याचं टेम्परेचर खूप कमी असतं, त्यामुळे सगळं ते मेंटेन करण्यासाठी काय करायचं तर दुपटे ठेवायचे. आता हा जो आहे ना तो हा मी थोडासा थिकमध्ये म्हणजेच जाडमध्ये घेतलेला आहे दुपटा. दिसते तुम्हाला? हा मस्त असा घेतलेला आहे दुपटा. तर असे 2 दुपटे विथ कॅपवाले तुमच्या सोबत ठेवा ज्यावेळेस तुम्हाला घरी यायचंय त्यावेळेस, किंवा बेबीला रॅप वगैरे करण्यासाठी पण यूज होऊ शकतात. नेक्स्ट वन. हां, सगळ्यात मेन मी बेबीसाठी नॅपकिन्स घेतलेले आहेत, म्हणजे सॉफ्टवाले रुमाल घेतलेले आहेत. तुम्हाला जर अशी रुमाल नसतील आणायचे ना तर साधे रुमाल भेटतात 10-10 रुपयाचे, ते सुद्धा तुम्ही आणू शकतात बाजारातून. पण मी हे डायरेक्ट पॅकेटच आणलेले तुम्हाला दाखवते, कारण की रुमाल खूप जास्त लागतात आपल्याला नॅपकिन्स. हे बघा किती क्यूट आणलेले छोटे छोटे. त्याचे सेपरेटच ठेवते, म्हणजेच दुसरे काही यूज होणार नाही आहेत. आणि हे सगळे वॉश करून घेऊन जाणार आहे मी. आता हे सगळे कशासाठी, कारण की ज्यावेळेस बाळाला आपण फिडिंग करतो त्यावेळेस बाळाला वॉमिटिंग होती, बफरिंग होती आणि बाळाची सगळी लाळ वगैरे गळती किंवा सिक्रिशन्स वगैरे जातात बाळाचे. सो आपल्याकडे जर कॉटनचे वगैरे जर हँकी असतील ना, तुमच्याकडे जर कॉटनचा वगैरे कपडा जरी असला तरी चालेल, पण मेक शुअर की 7-8 तरी घेऊन जा, कारण की खूप जास्त लागतात. दुसरे जे काही कपडे वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जे काही दुपटा वगैरे घेताय ना, त्यांनी बाळाचं तोंड डोळे अजिबात पुसू नका, कारण की त्याचं इन्फेक्शन खूप जास्त होतं. ऑलरेडी त्याच्यावरती बाळाने शिसू केलेली असते आणि ते आपण डोळ्याला जर लावलं तर त्याचं काय होतं, आय इन्फेक्शन होणार आहे, बाळाला खूप जास्त इन्फेक्शन बसणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला बाळाचं तोंड पुसायचं आहे, डोळे पुसायचे, त्यावेळेस काय करायचं, असे छोटे छोटे रुमाल जरी घेऊन जरी गेले ना तुम्ही तरी चालेल. तर काय करायचे, 8-10 रुमाल तरी तुम्ही सोबत घेऊन जायचे. ओके, आता नेक्स्ट वन. हां, आता थंडीचे दिवस आहेत, सो मी त्याच्यासाठी मस्त असं स्वेटर्स आणलेले आहेत. उलनचे स्वेटर आहेत, हे खूप क्यूट भेटलेले आहेत मला. तुम्हाला जशी भेटतील तशी घ्या, फक्त मेक शुअर की सॉफ्टमध्ये घ्या तुम्ही. आणि थंडीचे दिवस आहेत ना, तर बघा मग असे जर उलनचे भेटले तर एकदमच बेस्ट होऊन जाईल. मी ना हे स्पेशली बटनावाले घेतलेले आहेत, कारण की चेनवाले जर घेतले ना आपण तर काय होऊन जातं की बाळाला टोचतं वगैरे, त्याच्यामुळे मी चेनचं काहीच घेतलेलं नाहीये. झबले असू द्या, त्याचे टॉप असू द्या किंवा काही जरी असलं ना तरी मी चेनचं नाही घेतलेले. असे मस्त असे क्यूट असे बटनचे घेतलेले. तुम्ही बघू शकता किती क्यूट आहेत ते, कारण की आपण एखादा त्याला टॉप वगैरे विअर केला, झबला विअर केला तर काय करू शकतो आपण, त्याच्यावरती हे असे स्वेटर विअर करू शकतो. छोटे छोटे स्वेटर घेतलेले आहेत मी. मला माहिती आहे फक्त 1-2 महिन्यासाठी जाणार आहेत, तरी सुद्धा मी हे घेतलेले आहेत.
जाडवाले कॅपवाले घेऊ नका, कारण की बाळ त्याच्यामध्ये कम्फर्टेबल लगेच लगेच राहत नाही. कॅप सेपरेट असेल तर एकदम बेस्ट राहील. मी तर अशी सेपरेटच घेतलेले आहेत. त्यानंतर थंडीचे दिवस आहेत, सो सॉक्सचे पण आहे ना बरेचसे पेअर घेऊन जा तुम्ही. ॲटलीस्ट 7-8 तरी पेअर घेऊन जा, कारण की ना खराब होऊन जातात. त्यानंतर हे हातमोजे घेतलेले आहेत, म्हणजेच मिटन्स घेतलेले आहेत. हे तुम्हाला दाखवते मी. असे क्यूट मस्त असे हातमोजे घेतलेले आहेत मी, जे की बाळाला लागतात. ज्यावेळेस बाळ डिलिव्हरी नंतर बाहेर येत आहे, बरोबर, आईच्या गर्भातून ज्यावेळेस बाहेर येते त्याचे एकदम छोटे छोटे नेल्स असतात आणि ते काय करतात, एकदम आहे ना स्किनला हार्श करतात किंवा केस वगैरे ओढतात, तोंडात वगैरे घालतात. मग त्याचं इन्फेक्शन नको किंवा त्याच्या स्किनला काही रॅश नको, म्हणून काय करायचे, असे क्यूट असे हातमोजे घालायचे आहेत. म्हणजेच काय होणार आहे, बाळाला काही इजा वगैरे होणार नाही. ओके, तर असे मी 4-5 तरी पेअर घेतलेले त्याचे. त्यानंतर काय राहिलं, हो, ड्रायशीट. सगळ्यात मेन ड्रायशीट. तर ह्या ड्रायशीट तुम्ही 2-3 तरी घेऊन जा. ज्यावेळेस बा शिसू करताय त्यावेळेस तुम्ही दुपटा रॅप करणार आहेत, लंगोट रॅप करणार आहे, सगळं होणार आहे, पण त्याखाली बेडशीटवरती हे ड्रायशीट टाका. आता ड्रायशीटचं मी तुम्हाला सांगते कसं असतं. तर ह्या ड्रायशीटमध्ये ना आतून जे असतं ना, ड्रायशीटचा कपडा बघू शकता तुम्ही. वरून एकदम वेल्वेट सारखं असतं आणि आतून थोडंसं असं प्लास्टिक टाईप किंवा काय म्हणतात त्याला, एकदम प्रोटेक्टर वगैरे असतं. याच्यातून बाळाने शिसू जरी केली ना तरी हे खाली ट्रान्सफर होत नाही किंवा खाली लीक होत नाही, आणि परिणामी काय होणार आहे, आपलं बेडशीट वगैरे खराब होणार नाही आणि जास्त त्रास पण होणार नाही दरवेळेस एवढे मोठे मोठे कपडे धुवायचे. हे तुम्ही हॉस्पिटलमध्ये नक्की घेऊन जा. 2-3 तरी जोड घेऊन जा आणि घरी सुद्धा तुम्हाला यूज होणार आहे. आता हे मी खूप जास्त मोठं आणलेलं आहे आणि याच्यात ना काय करा, 2 छोटे घ्या आणि 2 मोठे घ्या. तुम्हाला ना खूप इझी होऊन जाईल. ज्यावेळेस आपण बाळाची आहे ना लंगोट वगैरे किंवा डायपर्स वगैरे चेंज करतो, कधी कधी बाळ त्यावेळेस सुद्धा शिसू करून टाकतं, आणि हे जर खाली असेल ना तर बेडशीट वगैरे किंवा गादी वगैरे सगळं व्यवस्थित राहतं. त्याच्यामुळे हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे, तुमचा जर ताण कमी करायचा असेल तर. त्यानंतर आता मी ही डायरेक्ट हिमालयाची किटच घेतलेली आहे. आता हे कोणतं पेड प्रमोशन नाही आहे, कारण की मी माझ्या माऊच्या वेळेस, म्हणजेच माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस, फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या वेळेस सगळे प्रोडक्ट हिमालयाचेच वापरलेले होते मी, आणि तिच्यासाठी एकदम परफेक्ट सूट पण झालेले होते. आय थिंक याच्यामध्ये मग लोशन, वेट वाईप्स तर तुम्ही आठवणीने घेऊन जा. याच्यामध्ये ते एकच आलेले पॅकेट, मी एक्स्ट्राचे पॅकेट आणणार आहे. 4-5 पॅकेट तरी वेट वाईपचे घेऊन जा. ज्यावेळेस बाळ शिसू करतंय त्यावेळेस बाळाला क्लीन करायच्या वेळेस कोणताही कपडा यूज करू नका, वेट वाईप्स यूज करा. मी फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या वेळेस कपडा यूज केलेला होता आणि लिटरली तुम्हाला सांगते माऊला पूर्ण रॅश आलेली होती, खूप जास्त त्रास पण होत होता तिला. त्याच्यामुळे ना मेक शुअर तुम्ही की आहे ना वेट वाईप्स यूज करा, जास्तीत जास्त ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लीन करताना एकदम सॉफ्टली, एकदम जेंटली एकदम हँडल करा, व्यवस्थित एकदम प्रेमाने हळुवारपणे ना त्याचं बम क्लीन करा, कारण की खूप नाजूक स्किन असते बाळाची. त्याच्यामुळे वेट वाईप्स घेऊन जा. त्याच्यानंतर याच्यामध्ये सोप वगैरे पण येत. यामधली जी काही डायपर क्रीम आहे, म्हणजेच काय तर रॅशची क्रीम आहे ना, ती पण सोबत ठेवा. हॉस्पिटलमध्ये बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं, इमर्जन्सी आपण ही जर लावली तर बाळाला लगेच रिलीफ होतं. नेक्स्ट वन मी काय घेतलेले तर बाथ टॉवेल घेतलेले आहेत. असे 2 असे क्यूट घेतलेले आहेत, मस्लिनचे घेतलेले आहेत, जेणेकरून बाळाला काही हार्श होऊ नये म्हणून. थांबा मी तुम्हाला दाखवते त्याचं. खूपच पॅक बसले. ओके, तर अशातून मी एकदम सॉफ्ट असे ना बाळासाठी ना ब्लँकेट्स घेतलेले, टॉवेल नाही, ब्लँकेट्स घेतलेले हे वाले मी, कारण की खूप थंडी आहे ना. असे हलके फुलके घ्या, एकदम वजनला, म्हणजेच वेट नसलं पाहिजे जास्त करून, कारण की बाळाच्या अंगावरती एवढं वेट सहन होणार नाही. त्याच्यामुळे एकदम हलके फुलके घ्या, वजन वगैरे नसलेलं, म्हणजेच बाळ एकदम कम्फर्टेबली झोपू शकतं. 2-3 तरी सोबत घेऊन जा हॉस्पिटलमध्ये तुम्ही. त्यानंतर छोटूसं असं नेल कटर, जे की बाळाचं नेल्स कट करण्यासाठी. त्यानंतर चला पटकन सांगते मी तुम्हाला. त्याच्यानंतर ही अशी गादी घेतलेली आहे मी बाळाला ठेवण्यासाठी, जेणेकरून त्याला सॉफ्ट वाटावं म्हणून. आता हॉस्पिटलमध्ये मॅट्रेस आहे सगळ्या गोष्टी, आणि याच्यावरती ड्रायशीट टाकायची, जेणेकरून ही मॅट्रेस खराब होऊ नये म्हणून. अशी सॉफ्टमध्ये वॉशेबल अशी आणलेली मी. हे 2-3 पेअर तरी तुम्ही सोबत घेऊन जा, खूप मस्त घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर बेबी कॅरी नेस्ट. सगळ्यात मेन, बेबीला हँडल करायच्या वेळेस काय करायचं, बेबी कॅरी नेस्ट घ्यायची, जेणेकरून बाळाला व्यवस्थित हँडल करता येईल, बाळाला अवटाळ वगैरे भरणार नाही किंवा बाळाच्या नेकला त्रास होणार नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला बेबी देताय किंवा हँडल करताय बेबीला, त्यावेळेस काय करायचं, बेबी कॅरी नेस्ट यूज करायची. याच्यामुळे बाळाला खूप जास्त कम्फर्टेबल सपोर्ट भेटतो, आणि ज्यावेळेस तुम्ही घरी येताय त्यावेळेस सुद्धा छान वाटतं, ज्यावेळेस बेबीचं वेलकम करायचं त्यावेळेस. ओके, अजून काय राहिले. ओके, तर बऱ्यापैकी मी डन केलेले किंवा बऱ्यापैकी मी कव्हर केलेले. याच्या सगळ्यात मेन अजून लास्ट पॉईंट राहिलेले, जो की कुणालाच माहीत नाहीये, माहीत असेल मे बी, पण मला तर एक्सपिरियन्स सांगते की मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, माझं ज्यावेळेस सीझर झालं, त्यावेळेस मला फीडिंग करता येत नव्हतं, कारण की मला काय म्हणतात त्याला, मला ॲनेस्थेशिया दिलेला होता, मला उठता येत नव्हतं, माझं ऑब्व्हियसली सीझर झाल्यामुळं बाळाला फीडिंग करता येत नव्हतं. मग अशा वेळेस काय करायचं, डॉक्टरांनी मला पावडर दिलेली होती, त्यावेळेस मी वाटी चमचा अजिबात घेऊन गेलेली नव्हती. तुम्ही काय करायचं आहे, तर वाटी चमचा सोबत नक्की घेऊन जा,
कारण की बाळाला पावडरचं दूध दिलं जातं. त्यावेळेस आपल्याकडे व्यवस्थित हायजेनिक स्वच्छ धुतलेला गरम पाण्यामध्ये उकळलेला वाटी चमचा घेऊन जा. आता याच्यामध्ये हे माहीत नाही वेगळंच काहीतरी आहे, पण मी हे कॅपवाला घेऊन आले जेणेकरून त्याच्यामध्ये जर ठेवलं तर आपल्याला हे झाकून ठेवता येईल. आणि छोटूसा असा चम्मच पण सोबत घेऊन जायचं आहे. तर हे तुम्ही काय करा, 2 पेयर तरी घेऊन जा. हे खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कुणी ह्याच्या बाबतीत सांगत नाही. ज्यावेळेस आपण स्वतः एक्सपिरियन्स करतो ना त्यावेळेसच आपल्याला कळतं. जरी तुमची सीझर असेल, जरी नॉर्मल डिलिव्हरी असेल तरी सोबत घेऊन जा, कारण की कधी काही लागेल ना काही सांगता येत नाही. त्यामुळे हे बॅगमध्ये आठवणीने ना तुम्ही ॲड करा. ओके. आता बरेचसे मी बेबीचे आयटम किंवा बॅग पॅकिंगचं बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलेले. आय होप तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आणि नेक्स्ट व्हिडिओ ना मी मदरचा बनवणार आहे, म्हणजेच मदरची बॅग पॅक करताना काय काय असायला पाहिजे तो व्हिडिओ बघायला आवडेल का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल. पण त्याच्यावरती जर जास्त कमेंट आल्या ना तरच मी बनवेन, कारण की लॉंग व्हिडिओ बनवणं अजिबात सोपं नाही. बोलता बोलता दम लागलेला आहे मला. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय. चला, हॉस्पिटलची बॅग माझी रेडी झालेली आहे. तुमची पण बॅग तुम्ही रेडी करा. चलो बाय.